देखा है जो आप कवर कर रहे हैं। यहाँ पे सिचुएशन कंट्रोल में है और क्योंकि दो ग्रुप्स का आपस में गुटों का आपस में झगड़ा हुआ और सिचुएशन ख़राब करने की कोशिश की, परंतु पुलिस वो है जो समय पे पहुंची। हमें एसआरपी भी की, एडिशनल कंपनीज भी मिली और अभी सिचुएशन अंडर कंट्रोल है। अभी भी बड़े पैमाने में लोग दिखे जा रहे हैं, पत्थर भी फेंक रहे हैं, तो क्या अभी कंट्रोल में आप हो जाए? देख सकते हैं कि कहीं पे पत्थर नहीं फेंका जा रहा है। आप अगर इसको कैमरा को उधर डालेंगे कहीं पे भी कि कहीं पत्थर नहीं फेंक रहे हैं, तो मैं यही बोलना चाहूँगा कोई भी रूमर्स को ना फैलाए और अगर ऐसा है तो हम लोग हैं सक्षम उसको सीएम हैंडल ने बड़े करने ततड़े से बैठक बुलाई है, गडकरी जी ने भी कहा है शांतता रखेंगे, जी। क्या कहते हैं? में। सॉरी। सीएम से आपसे बात होगी? हाँ, क्योंकि सभी को ये है कि शहर कहीं कहीं भी हो शांतता रहनी चाहिए और क्योंकि पुलिस है, अगर इसमें कोई इन्वॉल्व है, जैसे आपने देखा होगा 40-50 लोगों को हमने अरेस्ट भी किया है जो अभी तक है, और ये अरेस्ट जो है बाकी लोग इसमें जो भी इन्वॉल्व थे या किसी ने सोशल मीडिया पे कोई भी पोस्ट किया है या कर रहे हैं या र्यूमर्स फैला रहे हैं, उन सभी के ऊपर हम लोग कार्रवाई करने वाले हैं। आप क्या मैसेज देना चाहोगे जनता को? मैं सभी से यही कहना चाहूँगा कि ये हमारा शहर है, शहर में शांतता बनाए रखनी चाहिए, ये सबका फ़र्ज़ है और जो इस तरह के मिसक्रिएंट्स हैं उनके बारे में भी हमको बताएं और जो है हमको नज़र आ रहे हैं उनके ऊपर हम स्यू मोटो कार्रवाई कर रहे हैं। सर, नागपुरात काय स्थिती आहे सध्या? आतापर्यंत तणावाची स्थिती होती, आता काय कमी झाली आहे, कशा पद्धतीची आहे? सध्या आपण पाहू शकतात की सध्या शांतता आहे, कुठल्याही प्रकारचा असा विषय दिसत नाही आहे की लोक बाहेर आहे, पोलीस आहेत, आम्ही फिक्स पॉईंट्स लावलेले आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा कोणी हातात घेणार नाही याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। जर कोणी याच्यात दिसला तर त्याच्यावर आम्ही इकडे कारवाई करणार आहे। मुख्यमंत्री साहेबांसोबत आपलं बोलणं झालं आहे का? मुख्यमंत्री साहेबांनी काही नवीन आदेश दिले आहेत का, काय सांगतो? जसं मी सांगितलं की आम्ही सगळ्यांना याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे आणि माननीय होम मिनिस्टर माननीय CM साहेब यांना याच्याबद्दल कल्पना देण्यात आलेली आहे की अशी घटना झाली होती आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आमची जे अरेस्ट वगैरेची कारवाई चालू आहे। सर, पोलीसवालेही जखमी झाले आहेत, किती जखमी आहेत, काय काय स्थिती आहे? 10 ते त्याच्यासोबतच अधिकारी सुद्धा जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत, जी। काय सांगा? जे आमचे काही अधिकारी जखमी आहे, काही कर्मचारी अंमलदार पण जखमी आहे, तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि सध्या जे आहे अजून आम्हाला जर कळलं त्याच्याबद्दल ते त्यांच्यावरही सध्या आपण उपचार करून घेऊ। किती वेळ कारवाई चालणार आहे? आणि कारवाई आमची चालू राहणार आहे, रात्रभर आम्ही कारवाई करणार आहे आणि ते चालू राहते। सर, सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओज येत आहे वेगवेगळ्या प्रकारचे, तर सोशल मीडियावाल्यांना जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना तुम्ही काय